आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत संपूर्ण राज्यात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जात आहे। शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे। देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व गोष्टींसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत। असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी मानण्यात येतो। शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते। याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील काळेगाव येथे श्री कानिफनाथ महाराज गडावर नवरात्र उत्सव साजरा केला जातो। नाथ संप्रदायातील श्री कानिफनाथ महाराजांचे येथे मंदिर असून निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गडावर दररोज हजारो भाविक भेट घेऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेत असतात। कळण्याची भाकरी व हिरव्या मिरच्याचा ठेचा हा येथील प्रसाद संपूर्ण तालुक्यात प्रख्यात आहे। महाराष्ट्र शासनाचा क दर्जा प्राप्त असल्याने या मंदिरावर दरवर्षी आजी माजी आमदार खासदार भेटी देत असतात। अशा या गडाला आपण एक वेळा तरी अवश्य भेट द्यावी असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, खामगाव ग्रामीण। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री कानिफनाथ महाराज संस्थान काळेगाव म्हणजे या कानिफनाथ गडावर नवरात्री उत्सवानिमित्त दिनांक 3/10/2024 पासून तर दिनांक 11/10/2024 पर्यंत हा सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। या सप्ताहाचे नियोजन असे असते, कानिफनाथ महाराज गडावर या सप्ताहाचा जो मुख्य एक आकर्षक आहे ते म्हणजे इथला परिसर, नैसर्गिक असा परिसर लाभलेला ठिकाण आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे 7 दिवसाचा जो प्रसाद असतो तो म्हणजे कळण्याची भाकर आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा हा इथला प्रसिद्ध असा प्रसाद आहे। तरी परिसरातील सर्व भाविकांना मी कानिफनाथ महाराज संस्थानच्या वतीनं एक आवाहन करतो की त्यांनी आतापर्यंत आपण जर या परिसराला भेट दिली नसेल तर या परिसराला भेट देऊन हा जो निसर्गाचं वरदान लाभलेला जो परिसर आहे याचा आपण एक वेळा येऊन या प्रसादाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।